काही वर्षांपासून लोकशाहीच्या नावाखाली डोंबाराचा खेळ सुरू आहे। विरोधी नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या या खेळामध्ये ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा वापर केला जातोय असा आरोप संजय राऊतांनी मोदी सरकारवर केलाय। अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे नसताना सुद्धा त्यांना तुरुंगामध्ये डांबल्याचंही राऊतांनी म्हटलंय। गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाहीचा एक डोंबाराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं, आणि त्या डोंबाराच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचा वापर केला जातो। प्रशासन असो किंवा पोलीस, सगळा कारभार गुंडांच्या टोळीसारखा सुरू आहे अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केली। पोलिसांच्या बदल्या, पोलीस भरती दरम्यानचा गोंधळ, परीक्षा घोटाळ्यांसारख्या विषयांवर माध्यमांनी राऊतांना सवाल केलेत, तेव्हा राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा एकदा आला। ये सरकार कहाँ चल रही है? सरकार नहीं चल रही है। पुलिस हो, प्रशासन हो, ये सब एक गुंडों की टोली जैसी चला रहे हैं, अंडरवर्ल्ड जैसे। मुसळधार पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेला फटका बसलेला आहे। नांदेडमधील पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। नांदेडमध्ये 134 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती, मात्र काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय नांदेड पोलीस प्रशासनाने घेतलाय। लवकरच आता पुढची तारीख सुद्धा कळवली जाणार आहे। तर पावसाचा पोलीस भरतीला फटका बसलेला आहे। मुसळधार पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेला फटका बसलेला आहे। नांदेडमधील पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। लवकरच या संदर्भातली पुढची तारीख सुद्धा कळवली जाणार आहे। नांदेडमध्ये 134 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती, मात्र काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, का अधिकचे अपडेट्स? निश्चितच 19 तारखेपासून पोलीस भरतीला नांदेडमध्ये सुरुवात झाली होती। 134 जागांसाठी ते पोलीस भरतीची प्रक्रिया सुरळीत पार पडणार होती। त्यासाठी जवळपास 15,200हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता, परंतु काल नांदेड शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे जे पोलीस भरतीसाठी जे मैदान आरक्षित होतं ते पोलीस कवायत मैदानावर मोठा चिखल झाला आणि पावसामुळे हे मैदान संपूर्ण चिखलमय झालं। त्यामुळे पोलीस भरती काही दिवसांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। याची तारीख लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती पोलीस विभागाकडून कळवण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।